आहोत काही नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकी संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। तळेगाव नगर परिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती जाहीर केली आहे। या युतीबाबतचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलंय। आज मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेमधील पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 9 अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली। तर यावर्षी पहिल्यांदाच तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जाणार असल्याचं या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलंय। तळेगाव दाभाडे नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकूण 17 जागांवर तर भाजप 11 जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहे। दरम्यान पहिले 2.5 वर्ष नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाकडे तर दुसरी 2.5 वर्ष नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार असल्याचं देखील आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं। आगामी होत असलेल्या तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तळेगाव दाभाडे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय केला आणि त्यानंतरनं या निर्णयामध्ये काही चर्चा होत असताना ठोस निर्णयापर्यंत येत नव्हतो। म्हणून ह्यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि 28 जागेपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व 11 जागा या भारतीय जनता पक्षाला देण्याचं फडणवीस साहेबांनी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आमच्या चिन्हावरती लढावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे कमल चिन्हावरती लढावं अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सूचना केली।